दरवर्षीच पाणी येतं इथं, तर मग आम्हाला दरवर्षीच जावं लागतं. हे आमच्या घरात सगळं पाणी शिरलंय बघा, हे कसं ओलं झालंय सगळं. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये 2.5 लाख क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी काठावरची जी गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मी सध्या गेवराई तालुक्यातल्या सावळेश्वर गावामध्ये आणि तुम्ही पाहू शकता की आता काही वेळांमध्ये गोदावरी नदीमध्ये जे पाणी सोडण्यात येणार आहे त्या पाण्याचा फ्लो वाढणार आहे आणि या फ्लोमुळे कुठल्याही क्षणी या गावामध्ये पाणी शिरू शकतं. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांनी स्वतःच आपलं स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. जीवनावश्यक वस्तू घेऊन, संसारोपयोगी वस्तू घेऊन आता या सावळेश्वर गावातील जे काही नागरिक आहेत ते सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होताना पाहायला मिळतात. मी तुम्हाला या ठिकाणी घर दाखवण्याचा प्रयत्न करतोय, कारण गेल्या 4 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे शेती पिकाचं नुकसान झालंय, मात्र घरांची देखील मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. हे घर मी तुम्हाला दाखवतोय, सावळेश्वर येथील घर आहे. गोदावरी या ठिकाणाहून अगदी हाकेच्या अंतरावर गोदावरीचं पात्र आहे आणि कुठल्याही क्षणी आता या गोदावरी नदीला पूर येऊ शकतो, पाणी या पात्रातलं वाढू शकतं. त्यामुळे या ठिकाणी जे काही सामान होतं हे सगळं सामान घेऊन हे कुटुंब आता सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होत आहे. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून ही लोकं राहतात. याच ठिकाणी त्यांचा स्वयंपाक घर आहे, याच ठिकाणी त्यांचा स्वयंपाक व्हायचा. मात्र आता या ठिकाणचं सगळं जे आवश्यक वस्तू आहेत त्या घेऊन ते आता सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. गोदावरी नदीला जे पूर आलेला आहे, दसऱ्याचा सण आहे. काही दिवसानंतर तुम्ही पाहू शकता घट देखील या ठिकाणी बसवण्यात आला होता. मात्र या घटाची देखील आता देखभाल करण्यासाठी कोणी घरात नसणार आहे. तो घट याच ठिकाणी ठेवून आता हे कुटुंब सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होत आहे. आपल्यासोबत या घरामध्ये राहणाऱ्या काही महिला आहेत, त्यांच्यासोबत देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात की नेमकं आता ते कुठं स्थलांतरित होणार आहेत. देवघर घेऊन चालले त्या ताई आहेत, त्यांच्या हातामध्ये देवघर आहे. ताई, आता नेमकं तुम्ही कुठे जाणार, सगळं सामान घेऊन कुठे जाणार? फाट्यावर जाणार आहोत आम्ही, जिलिंगवर. दरवर्षीच पाणी येतं इथं, तर मग आम्हाला दरवर्षीच जावं लागतं. 2006 मध्ये पाणी आलं होतं, तर गोदावरी नदीला आम्हाला मग पाण्याची भीती. दरवर्षी तुमच्याकडे कोणी प्रशासनाचे वगैरे लोक तुम्हाला कोणी येत नाही आमच्याकडे, कोणी लक्ष देत नाही. आम्ही गरीब माणसं आहेत, करून खाणारे, हातावर करून खाणारे लोक आहेत आम्ही. हे आमच्या घरात सगळं पाणी शिरलंय बघा, हे कसं ओलं झालंय सगळं. आम्हाला सरकारने न्याय द्यावा ना काहीतरी. हे आता तांदूळ ते आहेत आमचे खायचे, लेकरा बाळायचे घेऊन चाललो तर आम्ही तिकडं. आता फाट्यावर जाणार आहेत. पावसाचं वातावरण आता काय करावं, तर तिथं राहावं लागेल कुठंतरी जिनिंग फिनिंगवर एखाद्या. पाणी वसरूच तर दरवर्षी असंच होतंय. आम्हाला कोणीच लक्ष देत नाही आमच्याकडे. हां, आणि मुलं बाळा सगळे सोबत आहेत. हे बघा मुलं आहेत आमची. अगदी लहान मुलांना देखील घेऊन आता हे कुटुंब सुरक्षित ठिकाणी जाणार आहे. आपल्यासोबत गावातले काही नागरिक आहेत. दादा, काय सांगताल, कशी परिस्थिती असेल दरवर्षी? ह्या वर्षी दरवर्षीपेक्षा कशी परिस्थिती वेगळी निर्माण झाली? दरवेळेस ज्या पाण्याचा विसर्ग आहे तो एकदा गोदावरी तिने सोडली, त्याचं पात्र सोडलं की तो घरामध्ये घुसते आणि त्याचा प्रवाहाला पुन्हा थारा नाही. कारण काय याचं कारण सगळ्यात मोठं काय आहे, इथं एक धोंडरावरून आलेली आम्रता नदी आहे आणि पैठणून आलेली गोदावरी नदी, याचा संगम याच्या पाठीमागे आहे. परंतु ज्यावेळेस गोदावरीचा फ्लो चालू असतो आणि वरतून धोंडरेकून पाणी आलेलं असतं, हा फ्लो याच्यामध्ये त्याला घेत नाही. अमृता नदी थांबते मागं आणि त्यावेळेस ती काय करते, ती डोंगरातून आल्यामुळे तिची स्पीड जास्त असते. त्यावेळेस ते सगळे घरं ती उद्ध्वस्त करीत पुढं जाते आणि हे लोक परत वापस येतात. याच्या इथून 1 ते 1.5 किलोमीटर राजेंद्र राक्षस भुवनकरची जिनिंग आहे. त्या जिनिंगमध्ये भरपूर पेस आहे आणि ते टॅकलर आहे. परंतु आपण 2006ला तिथं लोक नेलते, सगळं गाव नेलतं. प्रशासनाने तिथं अन्न व्यवस्थित दिलं सगळं, परंतु तिथं पण पाणी आलं 3 लाख क्युसेस. परंतु आता सांगतात की 2.5 लाख आहे आणि संध्याकाळी 3 होईल. त्यामुळं संध्याकाळी जर 3 झालं तर ह्या परिसरातले लोक काढणं शक्य नाही, कारण की थोड्या अंतरावर निघून एक धार पडते, म्हणजे ह्याला वेळा पडतो सगळीकडून आणि हे लोक काढणं शक्य नाही. त्यामुळं आताच हे लोक दिवसा नेले म्हणजे रात्रीच्याला जे वरच्या टेकडावरले ते हळूहळू निघत आहेत. निश्चितच. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतो की आता या रिक्षाच्या माध्यमातून हे सगळं संसार उपयोगी साहित्य ही लोक घेऊन सुरक्षित ठिकाणी जात आहेत. काही वेळामध्ये गोदावरी नदीत पुराचं पाणी वाढेल आणि त्यानंतर या गावामध्ये हळूहळू हे पाणी शिरायला सुरुवात होईल आणि इतर जे काही लोक आहेत गावामधली ते देखील सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी आता तयारी करू लागले. त्यामुळे मुकुंद मी आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV, गेवराई, बीड.